खराब प्रकरणामध्ये लेखिका अरुणा सबाने यांनी पत्र लिहिलेलं आहे। त्यांनी पत्र हे मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। खराबकडे गेलेल्या महिलांवर कारवाई करा असं सबाने यांनी म्हटलेलं आहे। स्वेच्छेने गेलेल्या महिलांवर सुद्धा कारवाईची मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे। या व्हिडिओमध्ये महिलांना जबरदस्ती आणलेलं वाटत नाहीये। अंधश्रद्धेने गेलेल्या या महिलांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केलेली आहे। तर लेखिका अरुणा सबाने यांनी फडणवीसांकडे पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। या महिला जबरदस्तीने आणलेल्या वाटत नाहीये, त्या स्वेच्छेने गेलेल्या वाटतायत आणि अंधश्रद्धेमुळे त्या तिथे गेलेल्या होत्या। त्यामुळे या महिलांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर सध्या राज्यभरामध्ये अशोक खरात हे प्रकरण सध्या खूप मोठ्या प्रमाणावर गाजतंय। मोठ्या प्रमाणात त्याने महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। त्या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटो सुद्धा समोर आलेले आहेत आणि या सगळ्यात त्यांनी पत्राद्वारे फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। अरुणाताई, खरात प्रकरणी आपण काही मागणी केली आहे, नेमकी काय ती मागणी? माझी मागणी अशी आहे की या ज्या सुशिक्षित सुविद्य स्त्रिया या भोंदूबाबाच्या अधीन झाल्या आणि त्यांनी स्वतःवर अत्याचार करून घेतले, या स्त्रियांनी हा केलेला पूर्ण मूर्खपणा आहे आणि त्या भोंदूबाबाच्या अधीन झाल्या ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। अंधश्रद्धाचं टोक आहे। त्यामुळे या स्त्रियांना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून नंतरच्या बाया तरी किमान या पद्धतीला बळी पडणार नाही, कुठल्याच भोंदूबाबांच्या स्वाधीन होणार नाहीत। म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी आहे की अशा स्त्रियांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। त्याला तर व्हायलाच पाहिजे, म्हणजे त्याला तर अगदी फाशीची शिक्षा ती सहजही नको, अगदी त्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल आणि अशाच पद्धतीची त्याला शिक्षा व्हायला पाहिजे। पण केवळ त्याला शिक्षा होऊन भागणार नाही, तर या ज्या बाया मूर्खासारख्या त्यांच्या अधीन होतात, पण ज्या स्वेच्छेने गेलेल्या स्त्रिया आहे, रुपाली चाकणकरवर काही जबरदस्ती कोणी करू शकत नाही आणि कशी काय होऊ शकेल एवढ्या मोठ्या पोस्टवर असलेल्या बाईवर, प्रशासकीय नोकरीत असलेल्या स्त्रियांवर, या ज्या स्वेच्छेनं गेलेल्या स्त्रिया आहे, बुद्धिजीवी स्त्रिया आहे, त्यांच्याबद्दल माझं म्हणणं आहे की यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्याचंही कारण बाकीच्या स्त्रिया कुठेतरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे। आपलं थेट म्हणणं आहे चाकणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। हो, कारण चाकणकर बाई तिथे गेलेल्या आहेत आणि ते करंगळी वगैरे सारखं कापून घेणं वगैरे हे सगळे प्रकार येतात आहे। अर्थात ते सिद्ध करणं हे माझं काम नाही आहे, ते इतरांचं काम आहे, कायद्याचं काम आहे। आपले व्हिडिओ किंवा फोटो याच्यामध्ये दिसत नाही ना की त्यांच्यावर अत्याचार होऊन राहिला आहे किंवा बळजबरी होते आहे। त्यांचा चेहरा व्यवस्थित आहे, फ्रेश आहे, त्या हसत आहेत आणि त्याला रिस्पॉन्स करत आहेत त्या बंधूला। अरुणाताई होत्या आणि त्यांनी आपलं परखड असं मत व्यक्त केलं। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।